नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक भन्नाट असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. मंगळागौरीच्या खेळांमध्ये मुक्ता सावनीला कशाप्रकारे आस्वाद दाखवते आणि मध्ये मध्ये करणाऱ्या सावनीला मुक्ता कशाप्रकारे तोंडावर पाडते, त्याचप्रमाणे आता सागरची प्रॉपर्टी हडप करण्याचा जो तिचा प्लॅन असतो तो प्लॅन मुक्ता कशाप्रकारे फ्लॉप करणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की आदित्य हा सागरला सांगतो की पप्पा काहीतरी तुम्ही सावनी मम्माला गिफ्ट द्या, आणि या सगळ्यामुळे सागरला टेन्शन आलेलं असतं. सागर मात्र गिफ्ट द्यायला तयार नसतो, काही करून त्याला सावनीसाठी गिफ्ट द्यायचे नसते. मात्र मुक्ताने सागरला सांगितलेले असते की काहीही करून तुम्ही त्याला गिफ्ट द्या, हे सगळं गिफ्ट तुम्ही सावनीला देताय असं न समजता हे सगळं तुम्ही आदित्यसाठी करताय ना, असं करा. त्यानंतर मग आता सागर या सगळ्यासाठी तयार झालेला असतो. आदित्यने सागरला सांगितलेलं असतं की पप्पा तुम्ही प्लीज मम्माला इयरिंग्स गिफ्ट करा. त्या मुक्ताला केलेत तसेच. मग आता हे ऐकल्यामुळे सागरला तर रागच आलेला असतो, पण मात्र आता सागर मुक्ताच्या बोलण्यावरून ते गिफ्ट घ्यायला तयार झालेला असतो. तर आता सागर मुक्ताला बोलतो की आपण काय गिफ्ट घेऊया, तुमच्या मनाने तुम्हाला जे घ्यायचे ते तुम्ही घ्या, पण मला आता बळजबरी करू नका. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की ठीक आहे आपण जाऊया. मग सागर आणि मुक्ता हे दोघेजणही निघतात आणि मुक्ता म्हणते की फक्त एवढं ध्यानात ठेवा की आपण हे सगळं आदित्यसाठी करत आहोत. म्हणून आता ते दोघंजणही ते ऐकून तयार होतात आणि सागर म्हणतो की बरं तुम्हाला वाटते तसं आपण करूया, सागरच्या आनंदासाठी मी काही करू शकतो. मग आता आपण काय करूया. तेव्हा मग ती म्हणते की आपण एका दुकानात जाऊया आणि सावनीसाठी एखादी छान ट्रेडिशनल साडी बघूया. काय आहे ना, सध्या सणवार आहेत म्हणून आपण त्यांना साडी दिलेली चांगलं राहील, बाकी काय गिफ्ट देणार आहोत. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, तसंही मला तुमचे इयरिंग्स तिला द्यायचे नाहीत, तुमच्यासारखे मौल्यवान इयरिंग्स मी तिला देऊ शकत नाही, कारण त्यासाठी व्यक्ती तशी लागते. आणि मग आता सागर म्हणतो की साडी तरी कशाला द्यायची. मुक्ता म्हणते की नको आपण देऊया, ते बरोबर वाटणार नाही. म्हणूनच आता सागर आणि मुक्ता हे बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना सागर आणि मुक्ता तिच्यासाठी एक छान अशी ट्रेडिशनल साडी सूट करतात आणि ती म्हणते की चांगली वाटेल ही सावनीला. तेव्हा सागर म्हणतो की मला तरी वाटत नाही, तिला तर असं साधेपणा काहीच आवडत नाही, जशा साड्या तुम्हाला आवडतात तिला तर असं झगामगा मला बघा टाईप साड्या आवडत असतील. तेव्हा मुक्ता म्हणते की आपण तिला आपल्या टाईपमध्ये देऊया, बाकीचे असेल ते असेल. नंतर सावनी या संधीचा फायदा घेते आणि आदित्यला सांगते की बाळा आदित्य, मुक्ता कधीही आपल्याला घराबाहेर काढू शकते, म्हणून ना तू आपली कायमची व्यवस्था कर. तेव्हा तो म्हणतो की मम्मा मी काय करू. मग ती म्हणते की एक लक्षात घे, तुला या घरातून कोणी बाहेर काढणार नाही, पण मला मला मात्र या घरातून नक्कीच बाहेर काढतील. मग तू त्या मुक्ताबरोबर राहणार आहेस का. तेव्हा तो म्हणतो की नाही मम्मा, मी तिच्याबरोबर अजिबातच राहू शकत नाही. मग आता ती म्हणते की तू एक काम कर, आता तू काय करशील, तू सागर पप्पाकडे जायचं आणि त्याला म्हणायचं की हे घर तुझ्या नावावर कर, जर त्यांचे तुझ्यावर प्रेम असेल ना तर ते नक्कीच करतील. मग आता ती म्हणते की अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायची ना जेणेकरून तू हे सगळं बोलशील आणि त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे, आणि तू जितकं रडून त्यांना दाखवशील ना ते तितकं लवकर तुझी गोष्ट ऐकून घेतील, म्हणूनच तू ही गोष्ट करायची आहेस. तेव्हा मग तो म्हणतो की मम्मा खरंच हे सगळं करायला ते तयार होतील का. तेव्हा सावनी म्हणते की हो नक्कीच तयार होतील. तर इथे दुसरीकडे लक्कीच्या मनामध्ये आरतीविषयी प्रेम व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्याने मुक्ताशी आणि आरतीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो म्हणत असतो की एक काम करतो, मी तुला आता सोडायला येतो, त्याचप्रमाणे उद्या घ्यायला येईन. आणि त्याच शब्दाप्रमाणे दुसऱ्या दिवशी लकी तिला घ्यायला देखील गेलेला असतो. आता आरती त्याला म्हणते की हे सगळं काय आहे, तुम्ही मला असं न्यायला आणि घ्यायला का आला आहेत. तेव्हा तो म्हणतो की ते सगळं सांगणं गरजेचंच आहे का. आणि त्याच वेळेला तो आरतीला म्हणतो की चला मी तुम्हाला आता तुमच्या क्लिनिकवर सोडतो. मग ती म्हणते की पण तू इथे सकाळी सकाळी. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली माझं इथे जरा काम होतं आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे. आणि मग आता तो तिला क्लिनिकला सोडतो आणि आरतीचा सहवास त्याला हवाहवासा वाटत असतो. नंतर आता घरी आल्यावर तिथे मिहीर देखील आलेला असतो, सगळ्या जणांचा चहापाणी सुरू असतं. त्याच वेळेला आता इथे घरी आल्यावर सागर सगळ्यांसमोर सावनीला साडी देतो आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी साडी आणली होती, आदित्यने गिफ्ट आणायला सांगितलेली म्हणून. तेव्हा तिथेच आदित्य असतो आणि सईला पण सावनी मम्माला पप्पाने गिफ्ट दिलं हे पाहून खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला आता सावनी ती साडी बघते तर ती ट्रॅडिशन असते, तिच्या मनाला ती अजिबातच आवडत नाही. तेव्हा मग आता ती बोलते
की ही कसली साडी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काय ना सावनी, आता सणवार येणार आहेत म्हणून तुम्हाला ही साडी त्यांनी गिफ्ट दिलेली आहे. आणि मग आता तिची ही साडी पाहून मुक्ता म्हणते की खरंच खूप आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा तितक्यातच आता तिथे इंद्रा येते आणि म्हणते की तू कोणाला सांगते की साडी आवडेल. या पोरीला नुसतं चटक चांदणीला झगामगा अशा साड्या आवडतात, तिला साधेपणा कोणाला आवडणार. असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि इंद्राने तिचा असा पाणउतारा केल्यामुळे सावनीला खूपच राग आलेला असतो. आणि त्यात आता तिथेच माधवी येते आणि म्हणते की मुक्ता, तुझ्या काही लक्षात आहे की नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की आई अगं काय झालं. तितक्यात इंद्राला टेन्शन येतं. इंद्रा म्हणते की काय गं बाय, काय झालं, आम्ही काय विसरलो. तेव्हा ती म्हणते की अगं मुक्ता, तुझी मंगळागौर आहे, मंगळागौर येणार आहे, त्याची काही तयारी केली आहेस की नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की आई अगं माझ्या लक्षातच आलं नाही की. तेव्हा माधवी म्हणते असं कसं विसरू शकतेस तू, अगं तुझी ही पहिली मंगळागौर आहे ना, मग साजरी तर केलीच पाहिजे ना. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की माधवी मी तुमच्याबरोबर आहे, अजिबात काळजी करू नका, आपण दोघी मिळूनही तिचा मंगळागौरीचा कार्यक्रम एकदम मस्तच करू. हे ऐकल्यावर आता माधवीला धक्काच बसतो. चक्क इंद्रा या कार्यक्रमासाठी तयार झाली हे पाहून माधवीला खूपच आनंद झालेला असतो. आणि मुक्ताला आता इंद्रा म्हणते की चल आपण आपल्या बाकीच्या तयारीला लागूया. आणि घरात मंगळागौरी होणार याच्यामुळे सगळे आनंदात असतात, मात्र इथे आदित्य हा चेहरा पाडूनच असतो. तेव्हा आता या सगळ्या वातावरणामुळे सगळेजण आपापल्या कामाला लागतात. तेव्हा सावनीला खूपच इन्सिक्युअर फील होतं. सावनी म्हणते की मी इथे घरात होते तेव्हा साध्या सणवारालाही कधी चांगले कपडे मिळाले नाहीत, पण ही मुक्ता, हिला तर मुक्ताला प्रत्येक सणाला चांगले चांगले कपडे सगळं काही मिळतंय. पण जाऊ दे, ही काही माझ्या चॉईसची बराबरी करू शकत नाही, माझी चॉईसच वेगळी आहे. त्यानंतर मग इंद्रा म्हणते की चला आपण आपल्या तयारीला लागूया. तर इथे सावनी तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितलेल्या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. मैत्रिणी म्हणालेल्या असतात की काही झालं तरीही तू त्या मुक्ताच्या हाती सगळं जाऊ देऊ नको, या घरावर तुझाही हक्क आहे आणि या घरावर हक्क बजाव, नाही तर ती मुक्ता तुला कायमची या घराबाहेर काढेल. हे सगळं तिला आठवत असतं. आणि त्यानंतर म्हणूनच आता हे ऐकल्यामुळे सावनी ही सगळ्या कार्यक्रमामध्ये आनंदामध्ये विष कालवण्याचं काम करत असते. सावनी म्हणते की सागर मला एक तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की बोल, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की सागर खरंच तुझं आपल्या आदित्यवर प्रेम आहे का. तेव्हा सागर म्हणतो की हे काय बोलतेस तू, हा कोणत्या प्रकारचा प्रश्न झाला. तेव्हा मग आदित्य तिथे येतो आणि म्हणतो की पप्पा मलाही तुमच्याशी जरा काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा तो म्हणतो की बोल ना बाळा, काय झालं, तुला काय बोलायचे आहे माझ्याशी. त्याच वेळेला सावनी म्हणते की आदित्यला इन्सिक्युअर फील होत आहे, त्याला असं वाटतंय की कधीही तो या घराबाहेर काढून जाऊ शकतो किंवा त्याला कधीही ही मुक्ता किंवा कोणीही घराबाहेर काढेल. तेव्हा सागर म्हणतो की तू वेडी आहेस का, हे या मुलाच्या मनावर तू काय भरवतेस. मुक्ता स्वतः तुम्हा दोघांना इथे घेऊन आली बरोबर ना, मग मुक्ता स्वतः या घराबाहेर का काढेल तुला आणि माझ्या आदित्यला. तुला एक वेळेस ठीक आहे, पण आदित्यला कोणीही अंतर देणार नाही. त्याच वेळेला ती म्हणते की हे बघ सागर, तुझं जर खरंच माझ्या आदित्यवर प्रेम असेल ना, तर तू काय करायचंस, तर तू तुझी प्रॉपर्टी ही आदित्यच्या नावावर करायची. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. त्याच वेळेला मग आता लगेच सागर म्हणतो की अरे हे काय आहे, आणि आदित्य बाळा तुझ्याही मनात हेच आहे का. तेव्हा तो म्हणतो की हो पप्पा, तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुम्ही एवढं करा माझ्यासाठी. तेव्हा मग आता सागर म्हणतो की बाळा तुझ्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो, हे घर काय आहे हे सगळं तुझंच आहे आणि सईचं आहे. म्हणून सागर म्हणतो की मी उद्याच वकिलाला बोलावून घेतो आणि पेपर बनवून घेतो. हे ऐकल्यानंतर आता सावनीला मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि मुक्ताला हे सगळं ऐकून धक्काच बसलेला असतो. आणि हे ऐकून सावनी आणि आदित्य मात्र अगदी खुश होऊन स्वतःच्या रूममध्ये पळत जातात. तर दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा कार्यक्रम असतो. मुक्ता छानच तयार झालेली असते आणि मुक्ताला असं छान तयार झालेलं पाहून आता माधवी आणि सई म्हणतात की वा किती छान दिसत आहे. माधवी म्हणते की खरंच माझी लेक खूपच सुंदर दिसत आहे आणि सई माऊ म्हणते की खरंच मुक्ताई तू खूप छान दिसतेस, तू इतकी क्यूट दिसतेस ना की तुझी नजर काढली पाहिजे. असं म्हणून ती तिचा टिळा तिला लावते आणि मग मुक्ता म्हणते की माझं शहाणं बाळ ते, खरं तर नजर मला नाही माझ्या या सोनुकलीला लागेल नजर. असं म्हणून ते दोघे एकमेकींकडे बघत असतात आणि मुक्ताची पूजा होते. आणि त्यावेळेला नंतर मंगळागौरीचे खेळ हे सुरू झालेले असतात आणि मुद्दामच आता सावनी ही मुक्ताबरोबर जुगलबंदी करण्याचा प्रयत्न करू लागते. माझ्या संसाराची तू वाट लावली आणि माझ्या संसारात तू का आली, असे सगळे खेळ मध्ये मध्ये घेऊन ती मुक्ताला चिडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सगळे करत असताना मुक्ताच्या जवळ तीच खाली पडते. तेव्हा इंद्रा हसत हसत येते आणि म्हणते की बघितलं काय झालं, ही सावनी पडली, हिला खेळताना काहीच जमत नाही. इंद्रा हसायला लागते आणि म्हणते की बघितलं का बायांनो, माझ्या सुनेसोबत खेळताना ही सावनी पडली आहे, तिच्यात काय दम नाही,
नाही नुसती चटक चांदणी आहे. खायला कार आणि मेकअपला भार असं म्हटल्यावर तिथल्या सगळ्या बायका हसायला लागतात. तर स्वाती म्हणते की अगं आई थांब जरा, काय बोलतेस काय तू? त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना सावनी खूपच चिडते आणि मुक्ताला म्हणते की 1 मिनिट, तुला काय वाटलं की मुक्ता हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? आता हे जे सगळं काही घर आहे ना ते माझ्या आणि आदित्यच्या नावावर झालं आहे, म्हणून तुझ्या हातात आता काहीच नाही. मी हे सगळं आता मिळवलंय असं म्हणून ते पेपर दाखवते. तेव्हा मुक्ता चिडते आणि तिच्या हातातून ते पेपर्स घेते आणि सगळ्यांसमोर त्या पेपर्सचे ती तुकडे तुकडे करून टाकते. तेवढ्यातच तिथे सागर येतो. सागरला ती म्हणते की हे सगळं मुद्दाम सावनीने स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलेलं आहे. खरं तर आदित्यवर यांचं काहीच प्रेम नाही आणि आदित्यचं याच्यात काहीच डोकं नाही, फक्त सावनीने त्यांना करायला सांगितलेलं आहे आणि तो बिचारा तिच्या मनासारखा वागत आहे, म्हणून तिच्या नावावर घर करण्याची काहीच गरज नाही. हे म्हटल्यावर सगळ्या कार्यक्रमात अपमान सावनीचा होतो आणि ती गपचूप तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला मात्र सगळेजण मुक्तासाठी टाळ्या वाजवतात आणि इंद्रा म्हणते की बरं झालं मुक्ता, तू योग्य केलंस. मला माहीत होतं की सावनी आदित्यला भरीच पाडत असेल हे सगळं करण्यासाठी, म्हणूनच तो बिचारा असा वागत आहे. पण एकदा तू पुन्हा सिद्ध केलंस आणि तू पुन्हा कोळीचं घर वाचवलं. खऱ्या अर्थाने तू या घराची सून आहेस आणि तू मंगळागौरीचा अर्थ राखला. तुझ्या नवऱ्याचं तू रक्षण केलं, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाचं पण रक्षण केलंस. हे ऐकल्यावर मात्र आता मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं आणि सगळ्या बायका या मुक्तासाठी खुश होतात आणि सगळे मंगळागौरीचे खेळ तिच्याबरोबर खेळायला लागतात. आणि सागर देखील मुक्ताला बघून खूपच खुश होतो. मात्र सावनीचा इथे टायटाय फूस झालेला असतो आणि सावनी ही तोंड खाली पाडून तिथून निघून गेलेली असते. आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.